आज आपण बनवूया डाळवडा। 1 कप हरभऱ्याची डाळ, पाणी टाकून स्वच्छ धुवायचं 2-3 वेळा। आता स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यात पाणी ओतून ना 2 ते 3 तास ना भिजू घालायची डाळ। बघू शकता तुम्ही 3 तासानंतर अशी डाळ भिजली आहे मस्त। आता ह्याला ना मिक्सर मधून वाटून घेऊ आपण। लय असं म्हणजे बारीक नाही वाटायची, जरा मोठी मोठी ठेवायची। हे ना वाटायच्या अगोदर ना थोडीशी डाळ ना अशी काढून ठेवायची। हे बघा अशा प्रकारे ना वाटून घ्यायची डाळ, लय बारीक नाही करायची। काढून घेऊ आपण एका ह्याच्यात। जे आपण मगाशी बाजूला काढली होती डाळ, ते आता ना ह्या बॅटर मध्ये ना मिक्स करून घ्यायची। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ना मिक्स करून घ्यायचं। आपण जी डाळीचं मगाशी वाटून घेतलं ना, त्याच्यात लसूण, आलं आणि जिरे टाकून वाटून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर आणि कांद्यानंतर कट केलेले ना आपली कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून हिंग आणि लाल चटणी, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं। ओलं खोबरं, 1 वाटी सफेद डाळ, 1 वाटी शेंगदाणे कच्चे, आलं आणि 2 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, जास्त नाही टाकायच्या, आणि हिरवी मिरची। तुम्ही वाटलंच तर याच्यात दही टाकू शकता, पण आमच्या घरात खात नाहीत दही टाकून, म्हणून मी स्किप करते। थोडंसं पाणी टाकून वाटायचं, अशी बारीक पेस्ट करायची। आपण चटणी जी बनवली आहे त्याला तडका देऊ। मोहरी, थोडीशी मिरची, मस्तपैकी खमंग अशी तडका बसलाय बघा। आपण असं मिक्स करून घेऊ सगळं। चवीनुसार मीठ टाकून घेऊ, मगाशी लक्षात राहिलं ना। चला तयार आहे आपला डाळवडा खाण्यासाठी।